नमस्कार. कालपासूनच आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन घराघरात झालं आहे. अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली गेली आहे आणि त्याच संदर्भात मी आज आली आहे आपल्या सर्वांची लाडकी परी म्हणजेच मायरा वायकुळकडे. नमस्कार मायरा, स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रावर. मायरा, काय सांगशील? बाप्पाची मूर्ती, बाप्पा घरी आले आहेत, काय वाटतंय तुला? मला खूप मजा वाटते, मस्ती वाटते, म्हणजे असं खूप हॅपी वाटते. आणि हे जे डेकोरेशन आहे ते आम्ही घरी केले, ते पण परवा रात्री. म्हणजे हे जी स्वामींचं जे आहे ते आम्हाला तीन तीन गोष्ट हे झाले. पहिले तर माझ्या मामानी, माझ्या डॅडीनी आणि माझ्या मम्मानी हे सगळे पाठी मेहनत घेतली. तर काय झालं, पहिले माझ्या मामानी स्प्रे पे आणला, तर आमचं असं झालं की आता होऊन जाईल स्वामींचं पेंटसाठी. तो स्प्रे डायरेक्ट त्याचा डिझॉल्व्ह होत होता. नंतर मग आम्ही माझा पेन घेतला, त्याच्यावरती शायनर टाकलं तरी होत नव्हतं. मग डॅडींनी रात्री 11:30 वाजता बाहेर जाऊन कुठून तरी ऑइल पेंट आणून रोलर आणलं. मग आमचं हे डेकोरेशन झालं. आणि आमचा जो गणपती आहे तो आम्ही पेपर कला क्रिएशनमधनं घेतला आहे, जे पेपरपासून बनता, म्हणजे आपण आता यूज केलेले पेपर असतात, मग आपण त्यांना द्यायचे आणि त्याच्यातून ते आपला गणपती बनवतात. तरी साधारण किती वेळ लागला डेकोरेशन करायला? डेकोरेशन करायला आम्ही 6 ते सकाळी 4. 6 ते सकाळी 4 एवढा वेळ लागला. बरं, मग मला आता सांग की बाप्पाला मोदक आवडतो, तुला आवडतो? खूप. आणि तू मोदक बनवतेस? हो. मी बघते तुझ्या व्लॉग्समध्ये, तू मम्माला किचनमध्ये हेल्प करते तसं. ओके, पण मग आता मला सांग की तू बाप्पाला फक्त आज मोदक खायला मदत करणार आहेस की मम्मीला पण किचनमध्ये मदत केली आहे? मम्मीला अजून किचनमध्ये मदत नाही केली, कारण गॅसचं आहे ना. ओके, गॅस आहे, बरोबर. आणि मी माझा एक छोटा गणपती पण बनवला आहे. ओके, आम्हाला दाखव बरं. अरे वा, किती क्यूट आहे, तुझ्यासारखाच आहे तो, क्यूट. थँक्यू. आणि आता मला सांग की बाप्पाला आरती म्हणतो आपण, तुला आरती येते? हां. मला बोलून दाखवशील थोडीफार? थोडी स्टार्टिंग आपण दोघं बोलूयात, कुठली येते? सुख करता दुःख. ओके, मग आपण दोघं बोलूयात. सुख करता दुःख हरता वार्ता वेगनाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जळाची, सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, जय देव जय देव. अरे वा, येते तुला. आणि आता यावेळेसचा बाप्पा तर तुझ्यासाठी खूप स्पेशल, मला माहिती आहे तुझ्यासाठी बाप्पा खूपच स्पेशल असतो. पण यावेळेस व्योम पण आहे, सो तुला अजून मस्ती करायला, मजा करायला पार्टनर भेटलाय, त्याबद्दल काय सांगशील? व्योम भेटला त्यामुळे आता खूप मजा पण येते. आणि आमचं काय आहे, हे जे ह्याच्या खाली आहे ना पूर्ण अशी जागा आहे, तो आमचा टेंट आहे ॲक्च्युली. ओके, म्हणजे टेंट तुम्ही दोघं तिथे? हां. माझा भाऊ पण आहे, रियांश, माझ्या मामाचा मुलगा. आम्ही काय करतो, व्योमला इथे मध्ये सोडतो हॉलमध्ये, आणि आम्ही याच्या खाली जातो, बघतो आम्ही हा आम्हाला पकडू शकतो का, मग तो आतमध्ये येतो. अच्छा, म्हणजे तुमची अशी मजा मस्ती सगळी चालू आहे. आता तुझं गाणं आलंय, त्या गाण्याबद्दल काय सांगशील मला? गाण्याबद्दल तर आम्ही गाण्यामध्ये खूप मजा मस्ती केली. त्याच्यानंतर आम्ही असं पावसात पण शूट केलं त्याच्यात, म्हणजे तो फर्स्ट जेवढा पण पार्ट आहे तेवढं सगळं आम्ही पावसात शूट केलं आहे. पण असं शूट मी फर्स्ट टाईम केलं होतं. म्हणजे तुला खूप धमाल आली आहे शूट करताना. हो. आणि गाण्याचे लिरिक्स आमच्या प्रेक्षकांसाठी थोडेसे? हो. बाप्पा तुझ्या येण्याने वाटे मजा, तू आहे देवाचा देव राजा, बाप्पा तुझ्या येण्याने वाटे मजा, तू आहे देवांचा देव राजा. थँक्यू मायरा. आणि आता मला एक सांग, तू नेहमीच तुझे कपडे, तुझी स्टायलिंग ही खूप म्हणजे सगळ्यांनाच आवडते, ट्रेंड्स बनतात, त्याबद्दल काय सांगशील? कपडे कोण डिझाईन करतं? कपडे तर अजून मला एवढं माहिती नाही आहे, पण मम्मा डिझाईन करते आणि मला दरवर्षीचे कपडे खूप आवडतात. आता कालच मी साडी घातली होती, प्रॉपर साडी मला मम्माने नेसवली होती आणि मला खूप आवडते साडी. ओके. आणि मला एक सांग, आता प्रेक्षकांकडनं जे तुला प्रेम मिळतंय त्याच्याबद्दल काय सांगशील? तुम्ही खूप मला प्रेम देता, त्याच्यासाठी खूप थँक्यू. फर्स्ट टाईम म्हणजे जेव्हा मी कुठे बाहेर जायची तेव्हा माझ्यासोबत पहिल्यांदा किंवा असे फोटो काढायला यायचे, तेव्हा मी जरा अशी घाबरायची की काय करतायत हे. नंतर मग मला समजलं की असं असं असतं, असं नसतं. तर मग ते आपल्या प्रेमासाठीच करतात. तर समजा मला तारक मेहता खूप आवडतं, तर मी त्यांना IT अवॉर्डमध्ये भेटली, तर मला मम्मा डॅडीने असं सांगितलं की तू जेव्हा त्यांच्यासोबत भेटत होती तेव्हा तुला जशी फिलिंग आली तशी त्यांनाच
तू भेटल्यानंतर त्यांनाच तशी फिलिंग येते. त्यामुळे आता चालेल. नक्कीच तुझा हा चाहता वर्ग अजून वाढू देत. आणि आता जे अवॉर्ड्स वगैरे तुला मिळाले, तुझं व्लॉगिंग वगैरेही चालू असतं, त्याचबरोबर तुझा स्टडीही असतो. कसं बरं मॅनेज करतेस सगळं? तसं काही नाही, म्हणजे आता आमचं जे शूट असतं ते मी सॅटर्डे संडे किंवा सुट्ट्यांमध्ये करते. कधी कधी शाळा बुडते किंवा मग मी हाफ डे घेते. मग आता माझी तुझी रेशीम घाटमध्ये तरी लॉकडाऊन होतं, त्यामुळे मग माझे ऑनलाईन स्कूल असते. नंतर मग निर्ज्यामध्ये आम्ही सॅटर्डे संडे शूट. आता मगाशी तू बोलली की आपला बाप्पा आहे तो पेपरपासनं बनला आहे. तर इको फ्रेंडली बाप्पाचं महत्त्व मला सांगशील थोडक्यात? इको फ्रेंडली म्हणजे काही हार्मफुल नसतो. म्हणजे आता आपण दुसरा गणपती घेतो जो जड असतो. तर आता ही 2 वर्ष गेली आम्ही इको फ्रेंडली गणपती घेतो. म्हणजे आता आपण दुसरे असतात ना गणपती, ते वेगळ्या मातीपासून बनतात. ते पाण्यात टाकल्यावरती त्याचे वेगळे भाग होतात. मग ते चांगलं नसतं ना आपल्या पाण्यासाठी, कारण कधी कधी लोकांना पाणी नाही मिळत होते. समुद्रातलं पाणी क्लीन करून तरी पिऊ शकतं, पण ते तसं नाही होत कारण ती माती वेगळी असते. तर हे कसं पेपर असं पेपर पाण्यात डिझॉल्व्ह होतो. मग त्याच्यामुळे आपल्याला काही हार्मफुलनेस पण नाही होत. त्यामुळे मग आम्ही पेपर घेतो. आणि बाप्पाचे जे वस्त्र आहे ते बाप्पा कोणाच्या पसंतीचा आहे? पसंतीचं मम्मा डॅडींचा असतो, पण माझं असं असतं की आपण असं करूया असं करूया. अच्छा, पण म्हणजे तू फक्त इन्स्ट्रक्शन्स देतेस? नाही, मी इन्स्ट्रक्शन्स तर नाही देत. पण मम्मा डॅडी गणपती डिसाईड करता. मग ते डिसाईड केल्यानंतर ते मला नाही सांगत की गणपती काय आहे. मग मी तिकडे जाते आणि ते मला बोलतात कारखान्यात की आता तू गणपती ओळखून दाखव. मग मी ओळखते. तर यावेळी माझा भाऊ पण होता मला हेल्प करायला. तरी मला या गणपतीवरती माझा डोळा कसा नाही गेला अजून. म्हणजे तुला नाही समजलं यावेळेस कोणता बाप्पा घरी येणार आहे? हो. ओके. आणि मला एक सांग, प्रेक्षकांना काय सांगशील तू? गणेश चतुर्थी आहे, गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे, तू काय सांगशील? तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांसाठी आता माझं नवीन गाणं आपण आलं आहे. नक्की बघा. क्यूट बाप्पा, त्याला खूप प्रेम द्या. आणि गणपती बाप्पा आले आहेत, सो मजा मस्ती धमाल करा. आणि गणपती बाप्पा मोरया. तुम्ही सगळ्यांनी मला एवढं प्रेम दिलं त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि तुला बाप्पाच्या मिरवणुकीत नाचायला आवडतं? खूप आवडतं. म्हणजे तू अशी मस्त एकदम डान्स वगैरे करते? मागच्या वर्षी काय झालं, आमचे गणपती म्हणजे विसर्जन झालं, त्याच्या थोड्या दिवसानंतर आम्ही लालबागच्या राजाला गेलो, इथे गेलो, तिकडे गेलो. म्हणजे आम्ही लिटरली मी मास्क लावून फिरत होती, एवढं हे झालं मला. पण खूप मजा होते आमची गणपती. आता मला एक सांग, शेवटचा प्रश्न, पुढे देखील तुला या क्षेत्रात काम करायला आवडेल आणि तू करणार आहेस का? पुढच्या प्रोजेक्टबद्दल म्हणजे तुला काय वाटतं, काय काय करावं? मला असं वाटतं की मला खूप मोठं बनायचं आहे. माझ्या मम्मी पप्पांचं नाव खूप मोठं करायचं आहे. आणि आता बघू कसं होईल. मला एक पुरस्कार जिंकायचा आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार. अरे बापरे, तुला नक्कीच तो पुरस्कार मिळेल. थँक्यू आमच्याबरोबर साधलेल्या बातचीतीबद्दल. आणि तुला देखील गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. उंदीर मामा की जय. थँक्यू मायरा. वेलकम. मायराबरोबर तर आपण बोललोच आहोत, पण आता जाणून घेऊयात तिच्या पप्पांकडनं, म्हणजेच गौरव वायकुल सरांकडून. गौरव सर नमस्कार, तुमचं जय महाराष्ट्र. नमस्कार नमस्कार. आता तिचं जे टॅलेंट आहे, म्हणजे प्रत्येक पालकाला खूप जास्त प्रश्न असतात की कसं होईल, करिअर कसं होईल. तुम्हाला कसं कळालं की तिच्यात हिडन टॅलेंट आहे? टॅलेंट असं म्हणण्यापेक्षा ना, लॉकडाऊनच्या वेळेला आहे ना, खूप वेळ होता आपल्याकडे. आणि श्वेता तिचे व्हिडिओज करायची. ते व्हिडिओज आम्ही सोशल मीडियावर टाकायचो आणि तिकडनं ते व्हायरल होत गेलं. व्हायरल झाल्यानंतर तिकडनं झीचा पहिला कॉल आला आणि मग तशी ती जर्नी सुरू झाली. सो इट वॉज नेवर प्लॅन्ड की आम्हाला असं काही मायराला हे करायचं आहे. पण आता पण तुम्ही बघाल ना, आम्ही तिला ना एक्सप्लोर करायला देतो. आता तिचं ॲक्टिंग आलं, मग तिला डान्स आवडतो, तिला ड्रॉइंग आवडतं, कुकिंग आवडतं, स्पोर्ट्समध्ये तिला इंटरेस्ट आहे. तर तिला ना जेवढं तिला एक्सपोजर देऊ शकतो आपण, तेवढा मी तिला द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर तिने ठरवावं की तिला कशामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आपण युज्युअली काय करतो पेरेंट्स म्हणून की नाही, अभ्यास ट्युशन म्हणजे शाळा केल्यानंतर पण संध्याकाळी 2 तास ट्युशन असतेच असते.
मग शाळेत जाण्याचं काय मला कळत नाही. त्याच्यामुळे माझं नेहमी असतं, की शाळा झाल्यानंतर ट्युशन नाही पाहिजे. तुम्ही घरी काय अभ्यास करू शकता, पण तो जो काही वेळ आहे, संध्याकाळचा वेळ, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, डान्स म्हणा, तुम्हाला मुलांना जे आवडतं, हॉबी त्यांची जी काही आहे, ती त्यांना फुलफिल करू द्या. त्याच्यामुळेच तुम्हाला कळणार आहे, की मुलाचा कल काय आहे. सो हे असं आम्ही प्रयत्न करत असतो. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मायराचे कपडे हे खूप हम्म. ट्रेंडिंग्स असतात आणि हा विषय असतो की मायरा काय घालणार काय? गणपतीत, मायरा काय घालणार आहे मंगळागौरमध्ये. तर त्याबद्दल काय सांगाल? कोण डिझाईन करतं एवढे सुंदर सुंदर तिचे कपडे असतात? मायराचे सगळे जे काही लुक्स आहेत, ते सगळं तिचे कपडे म्हणा किंवा काय, हे सगळं ब्रेन तिचं सगळ्या आईचं आहे. तिचं सगळं श्रेय आहे ते, आणि तिची डिझायनर आहेत, त्यांच्याकडे ते दोघं मिळून ते सगळं डिझाईन करतात. मग ते काय साडी असेल, कारण का मुलांना साडी घालणं हे खूप एक टास्क असतो, पण मायराला खूप आधीपासूनच, म्हणजे ऑलमोस्ट 3.5-4 वर्ष असल्यापासून तिला साडी घालणं खूप आवडतं. तर ते सगळं तिचं डिपार्टमेंट आहे आणि ती टेक ओव्हर करते. त्याच्यामध्ये आपलं बघणं काही काम नाही आहे ते. आता दमछाक म्हटल्यावर तर तुमची होतेच, सगळं मॅनेज करणं, तिचं रुटीन कुठेही डिस्टर्ब न होता व्यवस्थित कम्फर्टेबली तिचं सगळं कवर करून घेणं कसं होतं, कसं करता? आता ना यूज टू झालो आहे. पहिलं इनिशियली इट वॉज अन टास्क, की कसं मॅनेज, बिकॉज शूट पण आहे, माझं काम आहे, घरातल्या गोष्टी आहेत. बट एक तुम्हाला ना एक सवय होऊन जाते, की त्या कामांच्या आणि त्या सगळ्या गोष्टींची. तो आता तसं काही वाटत नाही. ते एक फ्लोमध्ये त्या गोष्टी होऊन जातात. आत्ताच्या पालकांना काय सांगाल की कसं पॅरेंटिंग करावं किंवा कसं मुलांमधला तो एक लपलेला गुण शोधावा, त्याबद्दल काय सांगाल? बरं, मी खरं तर खूप लहान आहे. माझा एवढा काही असा दांडगा अनुभव नाही आहे. बट माझं, मी मगाशी म्हटलं, की मी मायराला म्हणा किंवा व्योमलाही म्हणा, आम्ही त्यांना ना एक्सप्लोअर करायला देतो. जेवढं त्यांनी एक्सप्लोअर करतील, त्यांना जे काही आवडतं, त्यातनं आपल्याला कळतं की मुलाचा ह्याच्यामध्ये कल आहे, त्याला ड्रॉइंग आवडतं आहे, कधी कधी स्केचिंग आवडतं आहे, स्केटिंग आवडतं आहे. सो यू वी नेवर नो. त्यांना एक्सप्लोअर करू द्या. पहिले जे 10 वर्ष आहेत, त्याच्यामध्ये ते जे काही एक्सप्लोअर करतील, त्याच्यामध्येच पुढे त्यांचं ते भविष्य असलं मला वाटतं. आणि अभ्यास तर होतच राहतो, ते तर काय हे नाही आहे. मायराला पण आम्ही सांगितलं की स्टडी इज इम्पॉर्टंट, ॲट द सेम टाईम तुला जे आवडतं ते तू करू शकतेस. सो असं आमचा सगळा कल असतो एकंदरीत. आता तुम्ही मगाशी सांगितलं कशा प्रकारे सगळा दंगा वगैरे मस्ती चालू असते, त्याबद्दल काय सांगाल? गणपती बाप्पा घरात आहेत, कसं चालू असतं, कसं वातावरण असतं? गणपतीचा सण म्हटलं तर आम्हाला पहिल्यापासूनच खूप प्रिय आहे. आणि आम्ही म्हणजे 5 दिवस काही नाही, सुट्टी म्हणजे शाळेला सुट्टी असो नसो, बाहेर पाऊस पडो, काय नाही, आपल्याला ते करायचं म्हणजे करायचं. आणि तेच आम्ही मायराला सांगितलं. आता व्योम आहे, आता व्योम आल्यामुळे ना ती नटखटपणा आहे दोघांची, ती काय मस्ती, घरामध्ये ह्या टेबलाखाली जाणं, ती तयारी करताना मध्ये लुडबुड करणं, ते लहान मुलाचं असतं. आता पण तिकडे जाऊन असतोय तो. तर हे सगळं चालू आहे आणि एक वेगळं वातावरण आहे घरामध्ये, पॉझिटिव्ह वातावरण आहे. आणि छान वाटतं आम्हाला हे सगळं बघून. तर एक आईवडील म्हणून अजून काय पाहिजे आपल्याला. तुम्हाला सर्वांना, तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्या जय महाराष्ट्र टीमकडनं गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना पण जय महाराष्ट्राच्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. गणेशोत्सवाचा हाच उत्साह बघत राहूया फक्त आपल्या जय महाराष्ट्रावर. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी मयुरी देवरे. जय महाराष्ट्र, मुंबई.